Useful and harmful microbes. Chapter number 8 from the Science and Technology part 2nd. In this chapter we are going to study useful microorganism, Lactobacilli, Rhizobium, yeast, and harmful microorganisms, Clostridium and others. So can you recall what is meant by microbes and what are their characteristics? तर मायक्रोब्स म्हणजे काय? विद्यार्थ्यांना आपल्याला मायक्रोब्स म्हणजे काय हे माहिती आहे. मायक्रोब्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. दॅट मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अँड व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक? तर व्हॉट आर मायक्रोब्स? मायक्रोब्स आर नथिंग बट very minute organisms which can't be seen with our naked eyes. That means these are very small and tiny living organisms. We can observe them with the help of microscope only. How did you observe the microbes? So microorganisms can be observed with the help of microscope. You are familiar with the different types of the microbes which are all around, but we cannot see with our eyes. आपण आपल्या डोळ्यांनी त्या मायक्रोब्सला पाहू शकत नाही, but different types of microbes are present everywhere. In what way they are related to our everyday life? तर या एव्हरीडे लाईफमध्ये या मायक्रोब्सचा खूप मोठा रोल आहे. दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल बिकॉज सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर व्हेरी युजफुल फॉर मॅनकाइंड अँड सम आर harmful also. So firstly we will study about the useful microorganism. In this lactobacilli, see here, for observing the lactobacilli we will discuss small activity here. Smear a drop of fresh milk on a glass slide and stain it with the methylene blue and put a cover slip on it. एक ग्लास स्लाईड घ्यायची. या ग्लास स्लाईडवरती फ्रेश बटर मिल्कचा ड्रॉप टाकायचा आणि त्यावरती मिथिलीन ब्ल्यूचा सुद्धा एक ड्रॉप टाकायचा. अँड बाय पुटिंग द कवर स्लिप ऑन इट वी हॅव टू ऑब्झर्व दिस स्मिअर अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x objective. Did you notice the blue rod-shaped organisms moving around? They are lactobacilli, kind of bacteria. They are minute, rectangular in shape. Lactobacilli are anaerobic bacteria that they produce the energy without the use of oxygen. So see here student, या बटरमिल्कच्या ड्रॉपमध्ये आपल्याला हे रॉड शेप्ड जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हालचाल करताना दिसतात. दीज आर द काइंड ऑफ बॅक्टेरिया विच आर नोन ॲज लॅक्टोबॅसिलस अँड दीज आर रेक्टँग्युलर शेप, व्हेरी मायन्यूट स्ट्रक्चर. लॅक्टोबॅसिलाई अनएरोबिक बॅक्टेरिया आहे. दॅट मीन्स दे कॅन सर्वाईव्ह विदाउट ऑक्सिजन ऑल्सो. दे कॅन सिंथेसाइज दिअर एनर्जी, दे कॅन प्रोड्यूस दिअर एनर्जी विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन. The lactobacilli converts the lactose, the sugar in the milk, into the lactic acid, the process called fermentation. तर लॅक्टोबॅसिलाई जो मिल्कमध्ये लॅक्टोज नावाचं शुगर असतो त्या लॅक्टोज शुगरला लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करते. त्या प्रोसेसला आपण फर्मेंटेशन असे म्हणतो. ॲज अ रिझल्ट द pH ऑफ द मिल्क डिक्रीजेस कॉझिंग द कोॲग्युलेशन ऑफ द मिल्क. त्यामुळे काय होतं की मिल्कचं pH डिक्रीज होतं फर्मेंटेशनमुळे, कारण लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर झालेलं असतं. त्या दुधाचा pH हा डिक्रीज होतो. त्या प्रोसेसला आपण कोॲग्युलेशन प्रोसेस असं म्हणतो. दॅट मीन्स द प्रोटीन्स इनसाइड द मिल्क गेट कोॲग्युलेट. दस द मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द मिल्क. मिल्कमधून मिल्क प्रोटीन्स सेपरेट होतात. दॅट मीन्स दे कोॲग्युलेट, सगळे प्रोटीन्स कोॲग्युलेट होतात. दिस इज व्हॉट हॅपन्स वेन द मिल्क चेंजेस इन टू द योगर्ट्स. आणि अशा पद्धतीने दुधापासून दही तयार होतं. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोअर टेस्ट ड्यू टू द लॅक्टिक ॲसिड. आपल्याला माहिती आहे की दुधाला जी स्वीट टेस्ट आहे योगर्टला ती नसते. कशामुळे? कारण त्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन झालेलं असतं. द लो pH डिस्ट्रॉईज द हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क बिकॉज दिस लो pH लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन झाल्यामुळे दुधाचं pH हे खूप कमी होतं अँड इट डिस्ट्रॉईज द हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. आता यूज युअर ब्रेन पॉवर. सम क्वेश्चन्स आर गिवन हेअर. ऑल दी आन्सर्स आर प्रेझेंट इन दिस section. What do your doctors advise you have the yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? जर तुम्हाला पोटात दुखत असेल किंवा एनी प्रॉब्लेम झालेला असेल तर तुम्हाला योगर्ट किंवा बटरमिल्क घेण्यासाठी डॉक्टर ॲडवाईस का करतात? समटाईम्स योगर्ट्स बिकम्स बिटर अँड फ्रॉड्स अप. वाय डज दिस हॅपन? ड्यू टू द मॅक्झिमम फर्मेंटेशन प्रोसेस. देन थर्ड, which different milk products are obtained at home fermentation of the cream from milk? We know that yogurt, butter and cheese, these are the different fermented products from the milk.
Do you know what is meant by probiotic yogurt and other foodstuffs that are popular nowadays? Useful microbes like lactobacilli are added to these eatables. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in alimentary canal and help to improve our immunity. जे प्रोबायोटिक योगर्ट मार्केटमध्ये हल्ली भेटते ते या प्रोबायोटिक योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिलाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि हे लॅक्टोबॅसिलाय आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जे क्लोस्ट्रिडियम नावाचे हार्मफुल बॅक्टेरिया असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी किल करण्यासाठी ते हेल्प करतात ॲज वेल ॲज दे इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी सो दॅट द डॉक्टर्स प्रिस्क्राइब्स योगर्ट और बटर मिल्क वेन वी हॅव इंडायजेशन और ॲबडॉमिनल डिस्कम्फोर्ट.